तर आपलं काम करून पुन्हा ती वस्तू आपल्याला परत द्यावी लागते, ती वस्तू आपल्याला परत द्यावा लागते। तसं आपल्याला हा नरदेह भेटला उसना, देह तव पाचाचा आणिला उसना, शेकी ज्याची त्याला देणे लागे। मग हा देह आपल्याला कशासाठी भेटलाय, तर हा देह फक्त आपल्याला देवप्राप्तीसाठी भेटलेला आहे। आणि ते देवप्राप्ती करायची लोक सगळे विसरून गेले। आपलं भाग्य थोर म्हणून आपल्याला तसे सद्गुरू भेटले आणि आपल्याला जीवनाची इति कर्तव्यता काय आहे हे आपल्याला ज्ञान त्या सद्गुरूंनी दिलं, त्या संतांनी दिलं। म्हणून आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ कळायला लागलाय किंवा जीवनाचं आपलं सार्थक कळायला लागलंय करण्याचं। नाहीतर जगात भक्ती चालली, पण जगात जी भक्ती चालली ना ती सगळी आंधळी भक्ती चालली। आंधळ्या भक्तीमधून त्यांना असं वाटतंय की आम्ही लई भक्ती करतोय किंवा आमचं चाललंय तेच बरोबर चाललंय, पण ते साधू संतांच्या मते किंवा शास्त्राच्या मते जर पाहायला गेलं तर झिरो मध्ये निघतंय ते। कारण त्याचं कुठंच काही बोलबाला नाही शास्त्रामध्ये, आणि ती भक्ती चालली। पहा आता दिंड्या वाऱ्या चारीधाम तीर्थयात्रा हे जे सगळं चाललंय ते कुठं सांगितलंय का ज्ञानेश्वरीमध्ये? नाही। आणि जगात जी भक्ती चालली आहे जगाची ती कशी चालली आहे, जे करायला सांगितलंय त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही। देव ओळखायला आपल्याला देव स्वरूप होण्यासाठी हा नरदेह दिलाय, कारण इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही। पशु काय पाप पुण्य जाणती, पशु पक्ष्यांना जर हे माहिती आहे का, हे ज्ञान आहे का की आपल्याला देव स्वरूप होण्यासाठी किंवा देवाच्या स्वरूपात आपल्याला विलीन होण्यासाठी हा नरदेह आपल्याला भेटलाय? त्यांना काहीच नाही, खावं प्यावं झालं। पाप काय पुण्य काय कशाला म्हणतात हे त्यांना काही माहीत नाही। पण आपल्याला ती बुद्धी घालूनच दिली। बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही, आणि येणेच देही विदेही पावसी। म्हणजे आपल्याला विदेही स्थितीचं ज्ञान म्हणजे ते देव स्वरूप होण्याचं ज्ञान भगवंतानी आपल्या ह्या बाहुल्यात घालूनच पाठवलंय, आपल्याला ते अधिकार देऊनच पाठवलंय की आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणेन कृपा अवलोकनी दिला असे। म्हणजे तो अधिकार देऊनच आपल्याला पाठवलंय की तुम्ही देवस्वरूप होऊ शकता। आणि ते देवस्वरूप होण्यासाठीच फक्त आपल्याला हे आयुष्य दिले, नरदेह दिलाय, हे सगळं दिले। पण आपण आपलं काय झालंय सांगू का, की आपल्याला आलोत कशासाठी हेच आपलं जीवनाचा उद्देशच विसरून गेलो। मग कशासाठी आपल्याला पाठवले देवानी, तर आपल्याला देव स्वरूप होण्यासाठी पाठवले। पण आपण ह्या बाजारात आलोत आणि बाजारात आल्यानंतर ते दुकानं दिसले ना त्याच्यातच भरकटलो आपण, आणि तिकडंच आपलं लक्ष गेलं की आपण मग कशासाठी आलोत हेच विसरून गेलो। मग ते कशासाठी आलोत हे सांगण्यासाठी साधू संत अवतार घेतात आणि ते सांगतात आपल्याला की आपला जन्म कशासाठी आहे, तर देवस्वरूप होण्यासाठी। कारण आपण 84 लक्ष येऊनी फिरून 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 84 लक्ष येऊनी फिरून शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म पुन्हा फेरा पडे। मग पुन्हा फेरा पडू नाही म्हणून आपल्याला याच जन्मी ओळखी करा आत्माराम आणि संसार संभ्रम भोगू नका। कारण हे संसार भोगण्यासाठी आपण आलेलो नाहीत, हे संसार तर आपल्याला ती व्यवस्था आहे। आपल्याला ही देव प्राप्त करण्यासाठी, जसं की आता आपल्याला आम्हाला इथं राहायचंय, कामाला जायचंय किंवा ड्युटी लागली म्हणून ही जी रूम करण्याची राहण्याची ही व्यवस्था आहे आपली। मग तसं ती व्यवस्था आहे फक्त आपलं ही पोटा पाण्यासाठी, घर प्रपंच संसार ही ती आहे ना, ती परमार्थ साध्य करण्यासाठीची आपल्याला जी गरज आहे, पोटापुरते काम पण अगत्य तो राम जसं म्हणते तसं ही व्यवस्था आहे आपले ते प्राप्त करण्यासाठी। पण आपण ह्या व्यवस्थेतच गुरफटून गेलो आणि ध्येय विसरून गेलो। अवस्थेची खबरच नाही, व्यवस्थेतच आपण गुंतलो। पण ही व्यवस्था कशासाठी, ती अवस्था प्राप्त होण्यासाठी। देवस्वरूपाची आपल्याला जी अवस्था व्हायला पाहिजे ती अवस्था प्राप्त होण्यासाठी आपल्याला ही व्यवस्था आहे। आणि ही व्यवस्थेतच परमार्थ चाललाय सगळ्यांचा, पण परमार्थ हा अवस्थेचा आहे, व्यवस्थेचा नाही।
आता व्यवस्थाच चालल्यात आहे, जिकडं तिकडं पंढरपूरला जाऊ द्या, आळंदीला जाऊ द्या, का तर वारकऱ्यांची व्यवस्था झाली पाहिजे, वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे, वारकऱ्यांच्या बाथरूमची व्यवस्था झाली पाहिजे. सगळ्यात मेन तर ती आहे आळंदी पंढरपूरला. मग आपल्याला त्याच्यासाठी मठ पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्था करण्यासाठी अन्नदानाच्या पंक्ती पाहिजे. ही सगळी व्यवस्था चालली, पण कशासाठी? ही व्यवस्था जी चालली ती कशासाठी? तर आपल्याला देव स्वरूप व्हायचंय. पण पंढरपूरला जाऊन सुद्धा देव स्वरूप होत नाही, तिथं मी ती व्यवस्थाच घेऊन येते, पण अवस्थेचा त्यांना परमार्थ माहिती नाही आणि अवस्थेची खबर नाही. पण ज्यावेळेस आपल्याला ती अवस्था होईल तेव्हाच आपण त्या स्वरूपाला एकरूप होऊ. कारण नाथ महाराज म्हणतात की जोपर्यंत अशी स्थिती आपली होत नाही तोपर्यंत भगवंत आपल्यावर कृपा करू शकत नाही. ती अवस्था आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय सात्विका भरणे, रोमांशी दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, अश्रू त्या भितरी वाहताती, आनंद झाला पोटी, स्तब्ध होय कंठी, आणि मौन वाकपोटी धरुनी राहे, टाकी श्वासोश्वास ऊर्ध्व भावे देखा, स्वरूप हे एका मिळवून, एका जनार्दनी आयशी अष्ट सात्विक भाव, आणि उत्पन्न होताच देव कृपा करी. असे अष्ट सात्विक भाव जोपर्यंत आपल्याला उत्पन्न होत नाहीत तोपर्यंत भगवंताची कृपा आपल्यावर होऊ शकत नाही आणि तो देव प्राप्त होऊ शकत नाही. तो देव प्राप्त करण्यासाठी आपल्याला आयुष्य दिलंय, मनुष्य देह दिलाय, आणि ते देव जर प्राप्त करून घेतला तर आपल्या जीवनाची इति कर्तव्यात आहे आणि आपल्या जीवनाचं सार्थक आहे. त्याच्यात आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाची या. कारण आपलं हित त्याच्यात आहे आणि आपलं हित ते कळून देण्यासाठी फक्त साधू संत येतात. त्याच्यात साधू संतांचं हित काहीच नाही, कारण ते आपल्या कल्याणासाठी आलेले असतात, आपलं हित आपल्याला कळून देण्यासाठी आलेले असतात. कारण त्यांचा जन्मच त्याच्यासाठी असतो, परोपकारासाठी. जसं म्हणल्या की परोपकारासाठी आपलं जीवन असावं, तसं साधू संतांचं परोपकारासाठी जीवन असतं आणि ते परोपकार करण्यासाठीच अवतार घेतलेला असतो त्यांनी. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकार आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं, संतांचं कार्य आहेच आहे, साधू संत करणारच आहे, तर बाबाच करते त्या तुमच्या आमच्या रूपाने. पण तुम्ही हे समजून घेतलं, खरोखर तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. बाबा म्हणायचे खरंच जर तुम्ही समजून घेतलं नसतं तर मी काय ह्या भिताडाला सांगितलं असतं का? किती जरी ओरिजिनल असलं, किती जरी सोनं असलं तरी पण त्याला समजून घेणारा बी लागतोय ना. नाहीतर म्हणले का नसतं समजून घेतलं तर का भिताड, तुम्ही जर ऐकलं नसतं तर का भिताडाला सांगितलं असतं का? त्याच्यासाठी बाबा म्हणायचे की तुम्ही जे कळून घेतलंय, तुमच्या पायात माझ्या कातड्याचे जोडे जरी करून घातले तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत म्हणायचे. कारण माझ्या भगवंताचं नाम आणि ते ज्ञान तुम्ही समजून घेतलं आणि त्याच्यामुळं करता आलं आपल्याला. हे सगळं काही तुम्ही सहभागी झालात, सगळ्यांनी कळून घेतलं आणि रोज ऐकण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करतात, म्हणून आपलं हे सगळं चाललंय. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. एवढे 2 शब्द बोलून मी माझे